निसाई करायला लागत आहे का पूर्ण? आपल्या गाडीत जाळा किती आहे? पूर्ण का? तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण ना चंदनपुरी गावामध्ये साठी आलो आहे. आपण आज म्हणजे द्राक्ष खोडण्यासाठी आपली इथली टीम येते, त्यांच्यासोबत आलो आहे. तर आज आपण द्राक्ष खुडून कंपनीवर सुद्धा नेणार आहे. तर द्राक्ष कोणते खोडायचे आहेत ते दाखवतो आधी तुम्हाला. तर हे पहा, काळीचे द्राक्ष आहेत. तर हे आज आपल्याला खोडायचे आहेत. यात आपल्याला जे काळे दिसतील ना ते द्राक्ष खोडायचे आहेत. काही लाल दिसतील पहा तुम्हाला, जिथं हे दिसत असतील पहा, हे काय म्हणी लाल दिसतात ना, हे नाही खोडायचे. असे काळे काळेच खोडायचे आहेत. आणि हेच नाही तर पलीकडे सोनाकाचा बाग पण आहे आणि RRचा पण आहे, तो सुद्धा दाखवतो तुम्हाला आणि खुडताना सुद्धा दाखवणार आहे. तर ही पहा, ही RRची साईज पहा, याची साईज आणखीन वाढते. लाल कलर आहे, लाल कलर राहतो याला आणि अजून काही झालेला नाही, असा अजून हिरवा आहे. त्याच्यात अजून भरपूर असा लाल कलर येतोय आणि हा गोल मनी होतोय आणि भरपूर साईज वाढते याची. RR आणि पलीकड सोनाका आहेत पहा, तो सुद्धा दाखवतो तुम्हाला जवळून. तोपर्यंत आधी हा दाखवतो तुम्हाला. हे पहा, भरपूर मोठा प्लॉट आहे ह्यो. आणखीन भरपूर तुम्हाला नजर सुद्धा पोहोचत नसेल, धुक्का पडलाय पुढं. भरपूर लांब आलोय आपण. चंदनपुरी बानूचं गाव म्हणतात, तर त्या गावात आहे आज आपण. पहा, असा लाल कलर येतोय त्याला. तर कॅरेट खाली करून घेते. तर आपल्याला हा काळीचा प्लॉट खोडायचा आहे. असे एक एक थप्पे काढायला लागते आपल्याला. आता इथं खाली टाकून देतील म्हणजे जो 6 कॅरेट आपल्याला हातात नेता येतील. प्लॉटची हाईट कमी आहे. इकडे पहा, हा सोनाका अजून तयार झालेला नाही आहे. हा सुद्धा एक मोठा प्लॉट आहे. तर हे पहा, अशा जाळ्या पसरून घेतल्यात. आता या आपल्याला एका झाडावर किती कॅरेट भरतील ते आपण व्हिडिओमध्ये पुढं पाहू. खुडताना समजेल आपल्याला की एका झाडावर किती कॅरेट भरतील ते. इकडं इथपर्यंत आपल्या इकडे कॅरेट टाकलेत. मग काल आले होते तर 6 गले खुडलेत त्यांनी. आज पाहू किती गले होत्यात, कारण काल तिकडं खुडलंय त्यांनी. आज या साईडला आलोय. माल कसा कमी जास्त राहतोय झाडावर, त्याच्याने आज इकडचा माल थोडा जास्त फ्रेश चांगला वाटतोय. तर चला, सगळ्यात आधी आता आपण गाडी खाली करून घेऊ. निसाई करायला लागत आहे का? मग निसून घ्यावा लागत आहे माल सगळा पूर्ण.
आपल्या गाडीत जाळा किती आहे? 180. 180. काय मार्केट चालू आहे याला आज? 200 रुपये. 200 रुपये किलो. 200 रुपये किलोचा माल आहे बोल. हो का? कटिंग करू राहिलेत. थोड्या जाळ्या राहिल्यात आता. इकडे चिंट्या गोकुळ आहे. चालू द्या खुडा. गोकुळ कसा आहे रे माल इकडं? एकच नंबर आहे ना. एकच नंबर आहे का? ब्लॅक शेड आहे, ब्लॅक शेड. हा का? हे ना का? आता पूर्ण गाडी लोड झाली आपली. 180 आहे ना किरण? हा. ये रे मग काय. इकडचा माल पहा तुम्ही. चालू दे. तुझं नाव काय आहे रे? दीपक दीपक. आडनाव? गायकवाड. गायकवाड. आणि यो? शुभम गायकवाड. शुभम. कॉलेजला आहे ना तुम्ही? तर आजच्याला दुसऱ्या प्लॉटवरती आलो आहे. तर त्यांनी प्लॉटला वाचवण्यासाठी म्हणजे द्राक्ष वाचवण्यासाठी वरती बा काय लावलं आहे. शेडनी टाकलं आहे वरती. आणि मालसुद्धा कसा फ्रेश आहे पहा. हा लाल कलर आहे. आपल्याला ब्लॅक घ्यायचा आहे. ब्लॅक कटिंगसाठी आलो आहे. परत दुसऱ्या दिवशी आलो आहे. हे पहा हा काळा. आता हे थोडं नॉर्मल लाल दिसेल ना तर ते आपण कटिंग करून टाकणार आहे. आणि हा पहा हा माल घ्यायचा आहे आपल्याला आज. याच्यावर पावडर बसली पहा. असं साफसुद्धा करता येते आपल्याला. हा लाल कलर आहे ना. तर हा लाल कलर आपल्याला नाही घ्यायचा. हा झाडावरच ठेवणार आहे. तर आपण जो घेण्यासाठी आलो आहे ना तो आपण दाखवतो तुम्हाला कोणता पाहिजे आपल्याला. याच्यातला असा ब्लॅक पाहिजे. हा ब्लॅक म्हणजे तयार आहे आता कटाईसाठी तयार येतो. हां त्याच्यात आपण थोडेफार असे खराब मणी राहतील पाहिजे. तुम्हाला दिसेल हा एक खराब मणी आपण अशी काढून टाकायचे आहेत. क्वालिटी पहा आजची दुसऱ्या प्लॉटमध्ये आज.
इकडं पहा, हे आमची मॅनेजर निसाई करते. आणि हे झाड पहा पूर्ण ब्लॅक झालंय आणि शेजारचं पहा कसं एकदम लाल आहे. हे जिथे लाल मणी आहेत ना, आपण ते काढून टाकलेले. हे पहा इथं हे मणी सुद्धा चांगले आहेत, बस ते लाल आहेत ना त्याच्याने आपण काढून टाकलेत. ते तुम्हाला दिसतील. एवढ्याशा फांदीला पहा इथं खाली सुद्धा एक घड आलेला आहे. ती बाग एवढ्यावरती इकडं, आणि घड सुद्धा किती खाली आलेला आहे. तो द्राक्षे सुद्धा एवढ्या खाली आलेत पहा. आणि हा पंच तयार आहे तरी पूर्ण तयार झालेला आहे तो. तुम्हाला लाल कलर दिसत आहे. द्राक्षे पाकितीवरती आहे तिथं. आणि हा एक घड पाकिती खाली आलेलं आहे तिथं. आता हा घड घ्या ना कट करून एवढा. पंच तयार आहे पाहतो. पहा असे काळे घड घ्यायचे आहेत आपल्याला. कट करून घ्यायचे आहेत. हे आता आपल्या कंपनीला जातील. कोणत्या कंपनीला जायचे हा माल? KBC. KBC. तर हा माल KBC कंपनीला जाणार आहे. असा काळा पाहिजे ना आपल्याला. इथं पहा हा सुद्धा असा काळा पाहिजे. तर इथं तुम्हाला दिसेल हा एक पूर्ण लाल आहे, म्हणजे एक साईड लाल झालेला आहे आणि एक साईड तयार आहे तो. तर हा असा नाही पाहिजे ना आपल्याला, पूर्ण काळा बंच पाहिजे. हा जसा हा तयार आहे पहा, दाखवतो तुम्हाला. जसे हे बंच तयार आहेत ना असे आपल्याला पाहिजे, पूर्ण काळे. हे पहा असे पाहिजेत. तर हे आता कॅरेटमध्ये ठेवतो इथं. खराब मणी आहेत ना, खराब नाही आहेत ते,
पण एवढेच का लाल मणी आहेत तरी पण सुद्धा आपल्याला ते चालणार नाही. त्याच्याने आपण ते असे काढून दाखवतोय. हे काही इथं काही पक्ष्यांनी खायलेत असं आपल्याला एकदम. आता पहा लाल मणी काढलेत त्याच्यातले आपण पूर्ण काळं ठेवलेत. मणी कशी एकदम तयार येते फ्रेश.